नमस्कार, मी हर्षास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कटुलेची भाजी बघणार आहोत। हे कटुले खूप पौष्टिकही असतात आणि फक्त पावसाळ्यातच मिळतात। तर वर्षातनं एक वेळा नक्की करून खायला पाहिजे। तुम्हाला अशाच रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर बघूया कशी बनवायची कटुलेची भाजी। आमच्याकडे याला कटुलेची भाजी म्हणतात। तर तुमच्याकडे काय भाजी म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये मला सांगाल। ही फक्त पावसाळ्यातच असते आणि खूप पौष्टिक असते ही भाजी। तर पावसाळ्यात एक वेळा तरी करून खायलाच पाहिजे। तर चला बघूया कशी बनवायची कटुलेची भाजी। तर मी याच्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, डेसिकेटेड खोबरं आहे आणि हे तीळ आहेत, मिरच्या घेतलेल्या आहे, हिरवी मिरची घेतली आहे आणि लसूण घेतलाय। तर हिरवी मिरची, खोबरं आणि शेंगदाणे आपण छान भाजून घेऊया। तर आपण मिरच्या छान भाजून घेऊया। मिरची आपले भाजून झालेले आहे, ते आपण काढून घेऊया। त्यातच आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। त्याच कढईत आपण खोबरं सुद्धा भाजून घेऊ। खोबरं जास्त भाजायचं नाही, थोडा गुलाबी रंग आला की आपण गॅस बंद करून काढून घेऊया। यामध्ये मी तीळ आणि लसूण घालून घेतलेला आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक करायचं आहे, पूर्ण पेस्ट नाही करायचं आहे, थोडं जाडसर असं ठेचा म्हणतो तशा पद्धतीने करायचं आहे। तर हे आपण करून घेऊया। आता हे बारीक होतंय तोपर्यंत आपण कटुले कापून घेऊया। कटुले आपण भरवा कटुले करतोय म्हणून थोडं असं वरनं काढून हे आतली बी काढून घ्यायची। असं चमच्याच्या साहाय्याने हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे कटुले कापून घेऊया। कटुले पण कापून तयार आहेत आणि मसालाही वाटून तयार आहे। त्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया। थोडी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण ह्या कटोल्यामध्ये भरून घेऊया। आणि ह्या कटोऱ्यांमध्ये अशा पद्धतीने
छान आपण दाबून भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कटुले छान भरून झालेले आहेत आपले. तर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्यात जिरे घालून घेऊया. जिरे छान तडतडलं की हे कटोले घालून घेऊया. कटोले तेलात छान फ्राय होऊ द्यायचे. आता हे तेलात छान आपले फ्राय झालेले आहेत. त्यात आपण जो उरलेला मसाला आहे तो घालून घेऊया आणि परतवून घेऊया. थोडं परतल्यानंतर आपण त्यात गरम पाणी घालूया. पाणी आपल्या अंदाजानुसार घाला. आपल्याला कशी पातळ घट्ट हवी भाजी त्या पद्धतीने. झाकण ठेवून आपण वाफवून घेऊया. तर भाजी आपली तयार आहे. छान झाली. तर अशा पद्धतीने करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. आणि ह्या भाजीला नक्की काय म्हणतात हे नक्की कळवा. तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे मी पुढे काय रेसिपी टाकणार आहे हे तुम्हाला नक्की कळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.